वसुधाच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता तेव्हा मी तिला वचन दिलं होतं, मी तुझ्या लेकीची काळजी घेईन, तुझ्या लेकीच्या मनातली आईची उणीव भरून काढण्याचा मी प्रयत्न करेन। तेव्हा कुठे कावळा शिवला, पण मला आज कळलं ते अपयशी ठरले। मला नाही तुला समजून घेता आलं तारिणी, अपयशी ठरले मी। असं नाहीये सुमी, तू खूप केलेस ग माझ्यासाठी। असं बोलून माझ्या मनावरचं ओझं वाढवू नकोस। नाही ग बाळा, परत तेच सांगते मी तुला, नाहीतर मला माझ्या डोळ्यासमोर असलेलं तुझं प्रेम दिसलं नसतं का ग? मीच नेहमी सगळ्यांना म्हणायची की नाही, माझ्या तारिणीला केदार सारखा नवरा मिळाला पाहिजे, चांगला, सद्गुणी, सगळ्यांना समजून घेणारा, माझ्या तारिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा। खरेच देवी जगत तारिणीनं माझी प्रार्थना ऐकली म्हणायची। केदार, तुझं खरं मनापासून प्रेम आहे ना माझ्या तारिणीवर? हो। आणि तुझं ग आहे ना प्रेम? अरे मग जगात माझीच काय, कुणाचीच माफी मागितली नाही तरी सुद्धा चालेल। मला माहितीये ग, केदारच्या नावापुढचं आडनाव, पैसा, संपत्ती हे बघून लग्न नाही केलंस तू, त्याचा चांगुलपणा, समजूतदारपणा, त्याचा स्वभाव बघून लग्न केलंस तू। तुझा माझ्यावर विश्वास नसेल ग, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। खूप खूप ओझं झालंय ग। एकदा फक्त म्हण ना की मी तुला माफ केलं। हो ग बाई, केलं तुला माफ, झालं। तारिणी, आज पहिल्यांदा मला तुझा अभिमान वाटतोय। हा, आज मला जाणवलं तुझ्या या छोट्याशा मनगटात वसुधाची ताकद आहे। स्वतःच्या प्रेमासाठी खंबीरपणे उभी राहिलीस। आणि केदार, या सगळ्याचं श्रेय तुला जातं बरं का। अरे मी तिला सांगून सांगून थकले, पण आज पहिल्यांदा तिने स्वतःच्या आनंदाची निवड केली। ए धनुष, तुला तुझी हिरोईन मिळाली आहे। मला माहिती आहे तुझ्या एवढी नात्यांची किंमत कोणालाच नाही। मला माहिती आहे तू तिची काळजी घेशील, तिची साथ देशील आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी आयुष्यभर उभा राहशील। हौक्षवंत व्हा। कोणाचे असले नसले तरी या सुमीचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत। ही सुमी जिवंत असेपर्यंत तुमच्या पाठीशी उभी असणार आहे, लक्षात ठेवा। सुमी नाम सुनके फ्लावर समझा क्या? फ्लावर नहीं, फायर है। कौशिकीताई, माझ्या तारिणीवर तिच्या आईचे खूप चांगले संस्कार आहेत हो। पैसा, संपत्ती यापेक्षाही माणूस बघणं, माणसांवर प्रेम करणं चांगल्या प्रकारे शिकवलंय तिला।
खूप गुणी हो माझी तारिणी. आणि तुम्ही दोघं एकमेकांची साथ सोडणार नाही. अहो बेलसरेंचे दागिने आहेत ते. तू काय करतेस आई, तुला कळतंय का? हे वसुधा बेलसरेचे स्वकष्टार्जित दागिने आहेत. तिच्यानंतर ते तिच्या मुलीला म्हणजे तारिणीलाच मिळणार. आई अहो काय करताय? पळून जाऊन लग्न केलंय तिने. पण लग्न केलंय ना, मग या दागिन्यावर तिचाच हक्क राहणार आहे. आई हे दागिने तिला द्यायची काही गरज नाहीये. हे तू मला सांगणारी कोण आहेस ग? यांच्या घरात उभे होता पण मला तोंड उघडायला लावू नकोस. याच दागिन्यांवर किती जणांनी डोळा ठेवला. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. द्यायचेत ना तुला दागिने? दे द्या. सुमी, हे आईचं मंगळसूत्र. हे वसुधाचं मंगळसूत्र आहे. आज तुझं लग्न तिने पाहिलं असतं ना तर खूप खुश झाली असती ती. तिच्या नशिबात नसलं ना तरी हा दागिना कायम तुझ्या सोबत राहील. तिचा आशीर्वाद म्हणून. तुझी पाठवणी नाही करता आली मला, पण तुझ्या नवऱ्याच्या हातून हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालताना पाहायचंय मला. थोडी एकच इच्छा आहे या सुमीची. नको नको सुमी. नाही, आजच आजच मला तुझ्यात तिची छबी दिसली ग. तिची ताकद तुझ्यात दिसते मला. जसं तिनं या मंगळसूत्राचं पावित्र्य जपलं तसंच तूही जप. तारिणी तुझ्या सोबत त्या घरात येईल, ते लग्न करू. या दोघांचं लग्न? हे खोटं लग्न असेल. आपल्या मिशनचं नाव असेल मिशन गृहप्रवेश.